जो impossible को possible कर दे वो है वीर। To learn how to be brave like Veer, subscribe to our channel and hit the bell icon. हा बघा, हा आहे मॅड मॅक्सचा भूल भुलैया। एकदा का यात वीरला अडकवून तो ऍक्टिव्हेट केला तर वीर कधीच बाहेर पडू शकणार नाही, कारण बाहेर जाण्याचे सगळे रस्ते बंद होतील। वीर तर काय, मी सुद्धा बाहेर निघू शकणार नाही। You are genius, boss. Super duper genius. टिम्बक्टू, कुठे आहेस तू? इथे ये। काय केलंस टिम्बक्टू? भूल भुलैया ऍक्टिव्हेट झालाय, आम्ही बाहेर कसे निघणार? अरे पुढे चल, पुढे इथं नाही भीक मिळणार। बॉसनी मला 1 वर्षापासून सॅलरी पण दिलेली नाही आणि स्वतः 1 महिन्यापासून कुठं गायब आहे काय माहित। तुझा बॉस आलाय आणि आता तू जाणार आहेस। मोना अटॅक! नाही, वाचवा बॉस, प्लीज वाचवा बॉस। कोणी मला रस्ता पार करून देईल का प्लीज? माझी गाढवाची बुद्धी मला सांगते इथे काहीतरी धोका आहे। इमली इकडे ये। वीर! वीर! इमली! चिंटू, चिंटू, बाहेर ये लवकर। चिंटू! रोबो बॉय सूट ऑन। Robo Boy suit on. तो बघ, वीर आतमध्ये गेलाय। चल आत। चड्डा अंकल, चड्डा अंकल। अहो मिस्टर चड्डा, तुम्ही हे काय करताय? अहो आजोबा, तुम्हाला ठाऊक नाही का? एक कार थीफ आला आहे आणि त्याने एका आठवड्यात 20 कार चोरल्या आहेत। पोलीसही त्याला पकडू शकले नाहीत, म्हणून मी माझ्या कारला प्रोटेक्ट करतोय। बघतोच आता तो कार थीफ ही गाडी कशी चोरतो। या रोबो बॉयचा पण काही पत्ता नाही। तो आजकाल खूपच आळशी झालाय, काहीच काम करत नाही तो। चिंता करू नकोस बंटी, रोबो बॉय त्याला नक्कीच पकडेल बघ। रोबो बॉय सूट ऑन। रोबो बॉय सूट ऑन। मिस्टर चड्डा, तुम्ही काळजी नका करू, मी कार थीफला नक्की पकडेन। आजोबा, काल रात्री मी त्याला खूप शोधलं पण तो दिसलाच नाही। तो खूप लबाड आहे, त्याला पकडण्यासाठी युक्तीचा वापर करावा लागेल, त्याला ट्रॅप करावा लागेल। कार थीफला पकडण्यासाठी मी तुला एक नवीन कार देईन।
एक अशी स्पेशल कार जी बघून कार थीफ ती चोरायचा प्रयत्न करेल आणि बरोबर तुझ्या जाळ्यात अडकेल. आजोबा आजोबा, मी आतमध्ये होतो आणि कार थीफ बाहेरून कार चोरून गेला. तुमच्या रोबोबॉयचा तर पत्ताच नाहीये आणि पोलिसही कुठे दिसत नाहीयेत. मिस्टर चड्डा, आरोपी कितीही चाणाक्ष असला तरी एक ना एक दिवस तो पकडला जातोच. पण माझ्या कार शिवाय ऑफिसला कसा जाणार मी? अरे देवा, आता काय चिंटूला करू? बोलव, तो मिस्टर चड्डांची कार परत आणून देईल. जिंटू, मिस्टर चड्डांची कार चोरीला गेली आहे, ती त्यांना परत आणून दे. ते खूप दुखी आहेत. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. मिस्टर चड्डांना त्यांची कार मिळाली आहे. हे काय? हे बघ वीर, मी कागदाच्या किती साऱ्या बोट्स बनवल्या आहेत. पाऊस पडल्यावर आपण या चालवू. हो इमली, वर बघ, किती काळे ढग आहेत. कधीही पाऊस पडू शकतो. इमली, तू यांना बोट्स म्हणतेस? बोट्स यांना म्हणतात. हे बघ, तुझ्या बोट मध्ये तर एक माशी सुद्धा बसू शकत नाही. माझ्या बोट बद्दल काय म्हणणं आहे? इकडे बघ. चिंटू, बंद कर ही जादू. किती वेळा सांगितलंय अशी जादू पब्लिक मध्ये करू नकोस म्हणून. मग याने इमलीची थट्टा का केली? ती त्यांची सवय आहे. सगळे नॉर्मल करून टाक पटकन. हा बंटी कधीच सुधारणार नाही आणि हा जिंटू पण कधीच नाही सुधारणार. वीर, पाऊस पडल्यावर आपण सगळे रेन डान्सचं प्लॅनिंग करूया. ओके. टिम्बक्टू, हा आहे लाइटनिंग रोबोट. हा आकाशात जाऊन सगळ्या ढगांवर आईस पावडर टाकून त्यांना फ्रीज करेल आणि फुर्सतगंज मध्ये पाऊस पडणार नाही. यू आर जीनियस बॉस, सुपर डुपर जीनियस. फुर्सतगंजचे लोक पाण्याच्या एका एका थेंबासाठी तरसतील. आणि मग आपण पाण्याचे टँकर चालवून त्यांना खूप जास्त किमतीला पाणी विकून आपण करोडपती होऊ. आयुष्यभर मूर्खासारखं बडबड करायची शपथ घेतलीस का? मला पाण्याचा बिझनेस करायचा नाहीये. जेव्हा ढग फ्रीज होतील तेव्हा वीर ते वितळवण्यासाठी ढगात जाईल आणि तिथे त्याला कोण भेटेल? बोल बोल. तिथं त्याला तुम्ही भेटाल बॉस, आणि तुम्ही त्याला इकडं पकडून आणण्याचा प्रयत्न कराल. पण बॉस, तुम्हाला आपटून आपटून धोपटेला तो. I am mad, 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 mad Max. तिथे मी नाही, त्याला लाइटनिंग रोबोट भेटेल. हा लाइटनिंग रोबोट वीरला हरवून इथे घेऊन येईल आणि मग मी त्याची पूर्ण सिस्टीम स्टडी करून माझा नवीन रोबोट बनवेन. You are genius, boss. Super duper genius. मॉस्क्युटा, आज बॉसला दाखवून देण्याची वेळ आली आहे की तू जगातल्या कोणाचा बी मास्क बनवू शकतोस. चल चल, बॉसला मास्क बनवून दाखव. थँक यू टिम्बक्टू. हे घे तुझ्या बॉस मॅड मॅक्सचा मास्क. हे कसं झालं? मी इतका जाड कसा झालो? हा मी असू शकत नाही. मी हा असू शकत नाही. माझं पोट. You are fat, boss. Very, very fat. She is right, boss.
शी इज राईट. हा टिंबकटूचा आवाज कुठून आला? त्याने बघितलं तर तो माझ्यावर हसेल. पण बॉस, मी तर या मिरर मध्ये दिसतच नाहीये. तू इतकी स्लिम आहेस ना की मिरर मध्ये दिसतच नाहीयेस. थँक्यू बॉस, थँक्यू. हे तर मी बोललो नाही, मग मिरर कसा काय बोलला? समथिंग इज रॉंग बॉस. मियाऊ. शी इज राईट बॉस, शी इज राईट. हा तर टिंबकटू आहे, पण चेहरा माझा आहे. असं कसं? असं कसं? ही काय चेष्टा आहे टिंबकटू? तू तर मला घाबरवूनच टाकलास. हा मास्क कुठून आणलास? बॉस, हा आहे मिस्टर मॉस्क्युटा. हा जगातल्या कोणाचा बी मास्क बनवू शकतो. हे बघा बॉस, याने आणखीन एक मास्क बनवलाय. मोना, मोना अटॅक, अटॅक. न जाणो केव्हापासून वीरला असं ओरडताना पाहायचं होतं मला. आज मनाला शांती मिळाली. मिस्टर मॉस्क्युटा वीरचा मास्क घालून शहरात इतका धिंगाणा घालेल की लोक वैतागून वीरला फुर्सतगंज मधून बाहेर हाकलून देतील आणि मग वीर माझा होईल. कसा आहे माझा प्लॅन? You are genius, boss. Super duper genius. शी इज राईट बॉस, शी इज राईट. कळत नाही माझ्या